जळगाव जिल्ह्यामधील 4 तालुक्यांना जोडणाऱ्या म्हसावद रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण की रेल्वे उड्डाणपुलाजवळ पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झालेले आहेत आणि या ठिकाणी लहान मोठ्या अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे। खड्ड्यांमध्ये ट्रक पालटी होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते आणि वाहनधारक त्रस्त झाले असले तरी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाने सपेशल दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे। रस्ता दुरुस्त करण्याची मागणी सध्या जोर धरते। बातमी पाहतोय जळगावमध्ये। जळगाव जिल्ह्यातील दळणवळणासाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या म्हसावद रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणाहून वाहनधारकांना वाट काढताना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। या ठिकाणच्या उड्डाणपुलाचं काम अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे, त्यामुळे वाहनधारकांना तासनतास रेल्वे गेटमध्ये अडकून राहावं लागतं। त्यानंतर तेथून सुटल्यानंतर मात्र वाहनधारकांना इथल्या मोठ्या खड्ड्यांचा जो आहे तो सामना करावा लागतो। जर आपण बघितलं तर जळगाव असेल, तसेच जामनेर, पाचोरा आणि एरंडोल या 4 तालुक्यांना जोडणारा रस्ता म्हणून या जळगाव तालुक्यातील म्हसावद रस्त्याची ओळख आहे। मात्र या ठिकाणी मोठे खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे वाहनधारक पुरते त्रस्त झाले आहेत। असे असले तरीही प्रशासन मात्र याकडे प्रशासनाचं सपशेल दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे। प्रशासनातर्फे कोणतीही डागडुजी असेल किंवा रस्ता दुरुस्तीचे काम या ठिकाणी हाती घेण्यात आलेलं नाही। पावसाळ्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य जे आहे ते निर्माण झालेलं आहे। या ठिकाणची रस्ता दुरुस्त करावा आणि दिलासा द्यावा अशी मागणी जी आहे ती सातत्याने वाहनधारकांकडून होत आहे। या ठिकाणी आतापर्यंत 3 ते 4 लहान मोठे अपघात देखील झाले आहेत, मात्र प्रशासनाचं त्याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।